नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि अर्थातच केंद्र प्रमुख भरतीमध्ये समाविष्ट असलेल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, तशी खरी पाहता आनंदाची बातमी आहे. या टीईटी पास होणं अनिवार्य आहे की नाही, मान्य सुप्रीम कोर्टाचं जजमेंट, अनेक राज्य शासनांचे निर्णय, अनेक मान्य उच्च न्यायालयांचे निर्णय, या सगळ्या गोंधळामध्ये आपली जी केंद्र प्रमुख भरतीची जी परीक्षा आहे, या परीक्षेकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे की काय, असं आपल्याला वाटत असतानाच एक चांगली बातमी आपल्याकडे येऊन धडकलेली आहे. शिक्षण संचालनालयाने एक पत्र निर्गमित केलेलं आहे आणि त्या पत्राचा संदर्भ जो अगोदरच आपण जी आर मध्ये पाहिलेला होता, ज्या जी आरचा आपण अभ्यास केलेला होता याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये, की प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना प्राथमिक शिक्षक संचालनालयाने पत्र काढलेलं आहे की 29/8/2025च्या शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुखांची रिक्त पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेबाबत भरण्याबाबतचे पत्र त्यांनी काढलेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे त्यांनी, की पुढच्या 8 दिवसामध्ये ग्रामविकास विभागाची अधिसूचना 18 जुलैची, त्यानंतर 28/8 जे पत्र आणि 29/8चा जी आर, याच्यानुसार जिल्हा केंद्र प्रमुखांची मंजूर पदे, कार्यरत पदे, रिक्त पदे, शासन निर्णय 29/8/25 नुसार विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे उपलब्ध पदे आणि पैकी उर्दू माध्यमाची पदे आणि अपंग, अंध, अल्पदृष्टी, कर्णबधिर, अस्थिव्यंग असा क्रम दिलेला आहे. त्या पदांची संख्या कळवण्यासंदर्भात शिक्षण संचालनालयाचे पत्र जिल्हा परिषदांना प्राप्त झालेले आहे. आता शासन निर्णयामध्ये दिल्याप्रमाणे एका ठराविक वेळेमध्ये शिक्षण संचालनालय जिल्हा परिषदेला पत्र पाठवायचं होतं. जिल्हा परिषदेनं एकूण जी तुमची केंद्र प्रमुख संख्या असेल, समजा उदाहरणार्थ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 246 केंद्र प्रमुख आहेत, तर त्यातले निम्मे जे केंद्र प्रमुख आहेत ते स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात आहेत विभागीय, म्हणजे 123 संख्या आहे. ती 123चा आकडा हा प्राथमिक शिक्षण संचालनालयाला कळवायचा आहे. त्या 123 मध्ये नेमके अपंगांची किती पदं भरायचे आहेत तो आकडा कळवायचा आहे. असा 36 जिल्हा परिषदांचा आकडा एकत्र झाल्यानंतर तो आकडा परीक्षा परिषदेकडे पाठवायचा आहे आणि परीक्षा परिषदेकडे पाठवल्यानंतर परीक्षा परिषद केंद्र प्रमुख परीक्षेकरिताची अधिसूचना जाहीर करेल, असं जी आर मध्ये स्पष्ट तरतूद आहे. अशा पद्धतीची आनंदाची बातमी खरं पाहता आपल्याला आली आहे. आणि या सगळ्या गोंधळामध्ये टीईटी आहे नाही, या सगळ्या गोंधळामध्ये ही बातमी आलेली आहे, हे निश्चितच चांगली आहे. 10/9चं हे पत्र आहे त्याच्यामुळे, आणि माननीय शिक्षण संचालक माननीय शरदजी गोसावी साहेब यांचं ते पत्र आहे, त्यामुळे निश्चित पत्राला वजन आहे, त्याला अर्थ आहे. आणि म्हणूनच आता ही केंद्र प्रमुख भरतीची प्रक्रिया वेगाने होईल का, अशा पद्धतीचे प्रश्न राज्यभरातून पुन्हा आले. आणि पुन्हा तोच प्रश्न की राज्यभरातून आपले केंद्र प्रमुख अभ्यास करणारे जे बांधव आहेत त्यांचा एक प्रश्न आला जो कॉमन होता, अगदी गोंदिया गडचिरोली पासून ते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत एक प्रश्न कॉमन होता, तो म्हणजे टीईटीचा निर्णयाचा केंद्र प्रमुख भरतीवर परिणाम होईल काय. आता हा प्रश्न तसा जितका किचकट आहे तितकाच तो त्याच्याबद्दलचं विश्लेषण करणं थोडंसं क्लेशदायक पण आहे. आता मी जे विश्लेषण करणार आहे कदाचित ते अनेक अभ्यास करणाऱ्या आणि ज्या संघर्षामध्ये खूप कष्ट केलेल्या बांधवांना थोडंसं क्लेशदायक ठरेल, परंतु शासन निर्णयातला एक शब्द जो आहे तो आपल्याला इथे आडवा येऊ शकतो असं माझं मत आहे. अर्थात हे माझं मत नव्हतं, जे टीईटी झालेले बांधव होते त्या टीईटी झालेल्या बांधवांनी मला संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की केंद्र प्रमुख भरती करता आता टीईटी सुद्धा लागणार आहे. आणि मी थोडंसं त्यांना अपोज केला की टीईटीची काही गरज नाही, कारण केंद्र प्रमुख ही विभागीय परीक्षा आहे आणि परीक्षेतूनच माणूस काय होणार आहे, केंद्र प्रमुख होणार आहे, त्याच्यामुळे वेगळी परीक्षा द्यायची काय गरज आहे टीईटी, असा माझा युक्तिवाद होता. परंतु युक्तिवाद त्यांनी शासन निर्णयाचा आधार घेऊन खोडून काढला. ते वाक्य इथे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे, ते एकदा बघा आणि त्यानंतर आपण ठरवूयात नेमकं टीईटीच्या संदर्भानं आपल्याला काय करायचं आहे. जो शासन निर्णयाचा आपण पाठीमागच्या वेळेस अभ्यास केला होता, त्याच्यावर व्हिडिओ पण केला होता, त्याच्यामध्ये जे वाक्य होतं ते वाक्य हे आहे,
या वाक्याच्या पुढे मला काही बोलता आलं नाही. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ही एक प्रकारची पदोन्नती असल्याने यास सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही. यात असं वाक्य आहे की मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ही एक प्रकारची पदोन्नतीच आहे आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटमध्ये पदोन्नती हा शब्द वापरलेला आहे. पदोन्नती करता तुम्हाला टीईटी बंधनकारक आहे असं वाक्य त्याच्यामध्ये असल्यामुळे केंद्रप्रमुख भरती करता सुद्धा ही पदोन्नती असल्यामुळे ज्या बांधवांचं टीईटी झालेलं आहे ते टीईटी झालेल्या बांधवांचं ही जी माहिती आहे ही माहिती घेण्याचं काम शिक्षण संचालक कार्यालयाकडून चालू आहे. एक अशीही माहिती आहे की आता प्रत्येक जिल्हा परिषद जी आहे ती आपल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणारे जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांची कोणाकोणाची नेमकी टीईटी झालेली आहे त्या टीईटी झालेल्या बांधवांची माहिती गोळा करण्याच्या एक्सेल फिरत आहेत. म्हणजे याचा अर्थ शासन निर्णयाच्या याच्याप्रमाणे जर गेलं तर मी त्यांना म्हटलं की काय फरक पडत नाही. जर परीक्षा परिषद परीक्षा घ्यायला जर तयार असेल तर याच्यामध्ये कसं आहे, परीक्षा परिषदेने ही परीक्षा घ्यावी, ही परीक्षा घ्यावी, केंद्र प्रमुख नियुक्त करावेत आणि त्यांना 2 वर्षाचा कालावधी द्यावा टीईटी होण्यासाठी. हा याच्यातला एक मार्ग निघू शकतो. थोडक्यात काय की केंद्र प्रमुख भरती जी आहे ही आता इतक्या सरळ रेषेत चाललेली असताना हा अचानक इतका मोठा डोंगर आलाय टीईटीचा. आता याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, शिक्षण संचालक कार्यालय, शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभाग नेमका काय निर्णय घेतो याच्यावर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आता या पलीकडे केंद्रप्रमुख भरती करता असणारी टीईटी, रेग्युलर सेवेत असणाऱ्यांकरताची जी टीईटी, त्या सगळ्यांसाठी जी टीईटी आहे ही एकच कॉमन आहे. आता एक प्रश्न जो मला विचारला गेला त्याचं उत्तर मी माझं वैयक्तिक मत म्हणून देतोय. ते सत्य होईलच का नाही हे मला माहित नाही. अनेकांनी विचारलं की 23 नोव्हेंबरला टीईटी आहे, मग टीईटी परीक्षेच्या आधी केंद्रप्रमुख परीक्षा होईल काय? तर माझं उत्तर आहे नाही. टीईटी परीक्षेच्या अगोदर केंद्रप्रमुख परीक्षा होणार नाही हे माझं उत्तर आहे. कारण परीक्षा परिषदेनं जर असं करायचं असतं तर त्यांनी अगोदर केंद्रप्रमुखचीच परीक्षा घेतली असती. टीईटीची तयारी करण्यासाठीचा वेळ परीक्षा परिषदेनं वाया घातला नसता असं माझं व्यक्तिशः मत आहे. म्हणून माझे जे केंद्रप्रमुख परीक्षा करणारे जे बांधव आहेत त्या बांधवांना मला विनंती आहे की आपण मुळातच टॅलेंटेड आहोत. आपण जे 23 नोव्हेंबरला होणारी जी टीईटीची परीक्षा आहे त्याचे फॉर्म सगळ्यांनी भरावेत आणि ती परीक्षा पास होण्यासाठीचा प्रयत्न आपल्या सगळ्यांनी करावा. अशा पद्धतीने शिक्षण संचालक कार्याचं जरी पत्र आलेलं असेल तरी त्याचा किती वेळ पुढे जाणार आहे आपल्याला माहित नाही. परीक्षा परिषद आता टीईटी घेण्याच्या जर कामात गुंतलं तर परीक्षा परिषदेला खूप वेळ लागतो ऑफलाईन परीक्षा घ्यायला. त्याचं पेपर प्रिंटिंग, त्याची प्रश्नपत्रिका निर्मिती, त्याच्या उत्तरपत्रिका छपाई, त्या जिल्हा परिषद फॉर्म भरणे, त्याचे काय म्हणतो आपण परीक्षा शुल्क जमा करणं, त्या सगळ्यांचं व्हेरिफिकेशन करणं, त्याचबरोबर परीक्षा केंद्र ठरवणं, पर्यवेक्षक नेमणं, याच्यामध्ये 2 महिन्याचा काळ खरं पाहता परीक्षा परिषद फार कमी काळ घेतलाय. इतक्या कमी काळामध्ये परीक्षा परिषदेनं इतक्या लवकर खरं पाहता परीक्षा आयोजित केली. बेडसे साहेबांचं मनपूर्वक आभार मानायला पाहिजेत. त्याचबरोबर माननीय आयुक्त महोदया यांचा सुद्धा आभार मानायला पाहिजे की शिक्षकांचा विचार करून किंवा पुढच्या भरतीचा विचार करून इतक्या लवकर त्यांनी टीईटी परीक्षा घेतलेली आहे. तर मला असं वाटतं व्यक्तिशः की केंद्रप्रमुख परीक्षा ही टीईटीच्या घोटाळ्यामध्ये थोडीशी, घोटाळा नाही शब्द वापरते, टीईटीच्या या गोंधळामध्ये थोडीशी अडकेल आणि
आपल्याला केंद्रप्रमुख होण्यासाठी सुद्धा टीईटी लागेल असं माझं व्यक्तिशः मत आहे. पण ज्यांनी आता केंद्रप्रमुख भरतीचे फॉर्म भरले आहेत त्यांनी टीईटीचे फॉर्म भराच. दुसरी गोष्ट, ज्यांनी पदोन्नती घेतलेल्या आहेत, आता विज्ञान प्रमोशन घेतलेले आहेत, आता केल्या त्यांनी टीईटीचा फॉर्म भरा. ज्यांना प्रमोशन हवं आहे त्यांनी फॉर्म भरा. जे जे यंग बॅच आहे, जे अंडर 45 एज आहे, त्या सगळ्यांनी टीईटीचा फॉर्म भरा. बाकीच्या सिनियर शिक्षकांमध्ये अनेक टॅलेंटेड व्यक्ती आहेत, ते तर टीईटी देतीलच, परंतु ज्यांच्या टीईटी देण्याची इच्छा नाहीये त्यांच्यासाठी नेमकं काय करता येईल, शिक्षक संघटनांच्या माध्यमातून काय करता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी करूयात. आणि माझ्या मते आज ही जी माहिती आहे ही पुरेशी आहे. अधिकचा आपल्या सगळ्यांचा वेळ न घेता निश्चितपणानं आपण आता केंद्रप्रमुख परीक्षेच्या सोबतच टीईटीचा सुद्धा अभ्यास करायला सुरुवात करूयात. या सगळ्यांसाठी अधिकारी कट्टाच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक आभार, आपले मनपूर्वक शुभेच्छा. अजून एक गोष्ट सांगायची राहिली, जाता जाता ती या ठिकाणी सांगतो की आपलं अधिकारी कट्टाचं ऍप जे आहे ते प्ले स्टोअरवरून हटवलेलं आहे. अधिकारी कट्टाचं जे ऍप आहे काहीतरी चुकतंय. तर त्याच्याऐवजी आपण एक नवीन शिक्षण कट्टा नावाचं ऍप जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. त्याची लिंक आपल्या सगळ्यांपर्यंत लवकरच पोहोचेल. पुढच्या 4-5 दिवसामध्ये त्याचं डिझाईन पूर्ण होईल. खरं पाहता मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडासा अपघातग्रस्त झाल्यामुळे 8-1 दिवस तुमच्याकडे पाहणं झालं नाही. मोबाईल, लॅपटॉप या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा तुटल्या गेल्यामुळं आणि डाटा करप्ट झाल्यामुळं आपल्या सगळ्या गोष्टी नव्यानं तयार कराव्या लागत आहेत. त्यामुळे थोडासा वेळ लागतोय. त्यामुळे ज्यांच्याकडे अधिकारी कट्टा ऍप आहे त्यांनी ते ऍप अनइन्स्टॉल करू नका, ते आहे तसंच ठेवा. ज्यांचं ऍप अनइन्स्टॉल झालेलं आहे त्यांच्याकरता शिक्षण कट्टा हे ऍप नव्यानं तयार होणार आहे. अधिकारी कट्टाचे सगळे बांधव त्याच्यामध्ये पुन्हा ऍड होणार आहेत. त्याच्यामुळे वेगळी काही काळजी करण्याची गरज नाही. सगळ्यांना सगळ्या गोष्टींचा ऍक्सेस मिळणार आहे. त्यामुळे थोडंसं संयम बाळगा. या सगळ्या गोष्टी टेक्निकली थोड्याशा किचकट झाल्यामुळे थोडासा काळ गेला. 8-15 दिवस तुमच्याशी संपर्कात राहिलो नाही, त्याबद्दल आपल्या सगळ्यांशी दिलगिरी व्यक्त करतो. आणि टीईटी आणि केंद्र प्रमुख या दोन्ही परीक्षांचा अभ्यास आपण सायमल्टेनियसली करणार आहोत. आणि निश्चितपणानं पुन्हा एकदा सांगतो, काही शंका आली तर या नंबरला आपण फोन करायचा आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या सगळ्यांना मिळून जातील. पुन्हा एकदा टीईटी आणि केंद्र प्रमुख या दोन्ही परीक्षांसाठी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अधिकारी कट्टा, मी, आपली सगळी टीम आपल्या सोबत सगळेजण आहोत. एक सांगायचं राहिलं जाता जाता की आपण येत्या बुधवारी संध्याकाळी टीईटीची मागच्या 2 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या लाईव्ह सोडून घेणार आहोत. आपली सगळी फॅकल्टी आहे ती या ठिकाणी येणार आहे. आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. शक्य झालं तर टीईटी संदर्भात आपल्याला नेमकं काय करता येईल, केंद्रप्रमुख बॅचमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना काही कन्सेशनमध्ये बॅचमध्ये घेता येईल का, या संदर्भातला आपण त्या दिवशी चर्चा करूयात. आणि निश्चितपणानं आपण पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जाण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे, धमक आपल्या सगळ्यांमध्ये आहे असं मी मानतो. आणि म्हणून आपण सगळेजण टीईटीचा सोबतच केंद्रप्रमुख परीक्षेचा अभ्यास चालू ठेवूयात. या सगळ्यांसाठी अधिकारी कट्ट्याच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.